हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी साहेब आमचे चालले होते कामाला. सकाळ नाही म्हणजे थोडा टाईम झाला होता, पण आज लवकरच चाललं होतं. तर त्यांना टाटा बाय बाय करायला मी आले होते. सोनूचं चाललं होतं जेवायचं, तर यांना डबा वगैरे बनवून दिला, जेवण वगैरे केलं यांना आणि निघालं होतं. त्यांना माहीतच नाही की मी इकडे येऊन उभे राहिले, कारण मी जास्त येत नाही आहे ती जाताना इकडं. तर आले होते आज, म्हणलं जाओ बघावं बाहेर काय चालले. तर चाललेत ते. मी आले का सोनू माझ्या मागे येत असते, ती डोकवत असते, त्यामुळं मी येत नाही. ती जेवत होते म्हणून आले होते मी. तर आता आमचे साहेब गेलं कामाला. तर जेवण बनवलेलं, तर आवरायचं आहे मला. सगळ्यांचं जेवण झाले, सोनूचं वगैरे. तर आता मीच राहिले. तर आता मी जेवते नंतर, नांगोळ वगैरे झाल्यानंतर ना. तर आज त्यांना लवकर जायचं होतं, त्यामुळं डबा लवकर बनवला होता. आणि त्यात आमचा हीटर खराब झाला आहे, मग गॅसवर पाणी ठेवावं का स्वयंपाक करावा हेच मला कळत नव्हतं. त्यापेक्षा म्हणलं आधी स्वयंपाक करावा आणि मग आपण आंघोळीला लागावं. तर चला आता मी आवरून घेते, मला भांडी मांडायची होती. काल घासलेली भांडी मांडलीच नाही ती रात्री, तर आता मांडून घेते. करा व्हिडिओ कंटिन्यू. गेलं होतं तर डबल मागायला होतं, त्याचा हेडफोन राहिला आणि त्यांना हेडफोन शिवाय अजिबात करमत नाही. तर आम्ही चाललोय खाली दमन. सर मला काय माहिती वरनं टाका म्हणलाय म्हणून. चलो कामाला सुरुवात करायची. तोपर्यंत फोन वाजला, फोन सेटच करत होते, त्यात माझा ट्रायपॉड तुटलाय. तर आता मी मागवणार आहे. बघ आता इथला पत्ता मला जो माहिती आहे ते मी देणार आहे. बघू येत आहे का नाही तरी आपल्याला कळेलच. चला, मला पायऱ्या चढताना गरज दम भरतो. माझा ब्लूटूथ बिघडवला त्यांनी, आणि महिन्याला एक हेडफोन लागतोय त्यांना. तो आम्हाला महिन्याला खर्च असतो म्हणूनच असतो. तर जाऊ द्या, लागते का आम्हाला, मी रोजचंच आहे आपलं. तर ना माझी इथं भांडी घासून झाली, आता पाणी लावले मी. किचन वाटा पण स्वच्छ करून घेतला. ते ट्रायपॉडचं पडलेलंच असतं, कारण ट्रायपॉड तुटला आहे, त्यामुळं ते कुठं सेट करायचं कळत नाही. तर सोनू चाललं इथे खेळायचं. झाले सगळं, दोन्ही घरं झाडून वगैरे घेतले. आता पाणी तापवतोपर्यंत काय करते, कपड्यांच्या घड्या घालून ठेवते. साहेबांनी सकाळी त्यांचे कपडे आणले, ते सगळे कपडे खाली पाडले. चला, रात्री तेल लावलं होतं त्यामुळं केसांचं पाक चंपी झाली, कारण 2-3 दिवस तेलच लावलं नव्हतं मी. तर घेते घड्या घालून. आता 10:30 वाजले, त्या 11:30 वाजता मला सोनूला शाळा सोडायला जायचं आहे. त्यासाठी आंघोळ करणार, तिचं आवरणार आणि तिला सोडवणार आणि मग कपडे धुणार. घेते घड्या घालून. सकाळ धरणं किती जरी काम आवरायचा प्रयत्न केला ना, तरी माझ्याच्यानं काम काही लवकर होत नाही. तर इथं कपड्यांच्या घड्या घालत होते मी. तर मला तुम्ही बरेच जण विचारता की तू केसांसाठी काय करतेस. तर मी ह्याच्यावर ब्लॉग बनवीन, पण त्यासाठी मला जे सामान लागतं ते सगळं पाहिजे. एक असतं एक नसतं, तर तुम्हाला पण काय कळणार नाही. आणि पहिली गोष्ट, त्याला ट्रायपॉड पाहिजे, त्यामुळे ट्रायपॉड मागवणार आहे. नंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवेल मी. जास्त काय वापरत नाही आहे मी, पहिलं पण वापरत नव्हते आणि आता पण नाही वापरत. गळायची पहिले जास्त गळत होती, पण आता नाही गळत. तुम्हाला मी आधी पण सांगितले. डोकं दुखलं ना तर गळत असते, पण डोकं नाही दुखलं ना तर कधीतरी 2-3 केस असं निघतात, पण जास्त काही निघत नाही. तर सोनू चाललं होतं बडबड करायचं इथं. तर तिला उरकायचं होतं, मला थोडासा टायमिंग राहिलेला आणि त्या टायमिंगमध्ये उरकायचं होतं. आंघोळ करायची होती, तिला आवरायचं होतं, तिला डबा भरायचा होता. तर मी तर घालायची कपडे ती बाजूला काढली आणि जे नव्हती घालायची
तर ते भरून ठेवले. तर यांची कामाची पॅन्ट कशात अडकली काय माहिती, फाटली. तिने मला सांगितलेलं शिव म्हणून. तर तिथं कसं शिव, मलाच टेन्शन आलं आहे कसं शिवणार आहे मी. ते आडवं फाटलं असतं तर चाललं असतं, ते असं गोल साईडला फाटलं आहे, त्यामुळं ते शिवता नाही येणार. बघू तरी पण काय करता येईल. नाहीतर मी म्हणले त्यांना कट करून टाका, नाहीतर तुम्ही नवीन पॅन्ट घ्या कामात घालायला. त्यांना ते काही पसंत नाही नवीन घेणं. म्हणलं कामासाठी नवीन पॅन्ट घेणं आपल्याला परवडणार नाही. यांचं बोलणं असं असतं. तर मी ते घालत होते आणि मी रात्रीच आवरलं आहे बरं का. म्हणजे भरपूर सारे कपडे बेडवर, तर आम्ही बसत पण नव्हतो. एवढे 8 दिवस झाले ना बेडवर. म्हणजे मी व्हिडिओ नव्हता टाकलं ते मागचं, पण 8 दिवस मी बेडवर बसले पण नव्हते, दुपारची पण नाही आणि संध्याकाळी तर आम्ही तर खाली झोपतोय, तुम्हाला माहितीच आहे. तर खुर्चीवर कपडे होते, बेडवर कपडे असायचे, नंतर तिकडं बाहेर सुकाय टाकलेले कपडे वेगळे, धुवायचे वेगळे, असे सगळ्या रानाने कपडे झालेले. कपाट नसल्यामुळं ना लय हाल होतात. आणि हे 3 गोष्टी पाहिजेतच संसारात: भांड्याचं कपाट, बेड आणि कपड्याचं कपाट. ह्याशिवाय घराला शोभा नसते. बाकी काही नसलं तरी चालेल, कारण भांड्याचं कपाट नसलं ना तर भांडी कुठं मांडायची आणि खाली पडली का लय गळाटा वाटतो. कपड्याचं कपाट नसलं ना तर असा राडा होतो सगळीकडे कपडे. आणि बेड नसलं ना तर बसायला जेव्हा कोणी पाहुणे येतील ना तेव्हा ते खाली बसणं बरोबर नाही वाटत. त्यामुळे ह्या 3 वस्तू पाहिजे ते संसारात. तर मला इथं कपाटाची उणीव भासायला लागली, पण मला घ्यायचं आहे मिशोवरनं, जे मी बघितलं आहे. पण इथलं मला पत्ता माहीत नाही. मी ठरवलं आहे की जे मला माहीत आहे ना तुम्ही ॲड्रेस टाकणार आहे तिथं आणि बघू येतं आहे का. आलं तर आलं, नाही तर नंतरनं बघेल जेव्हा मी जाईल ना माहेराला तर करेन. मी जायचं म्हणते, पण हे मला काही सोडवं नाही. तर ते म्हणतात नाही आहे आता नाही जायचं. मला जेव्हा जायचं असतं तेव्हा मला कधीच त्यांनी घालवलं नाही. जेव्हा मला इच्छा नसती ना जायची, काही काम नसतं ना, तेव्हा मला ते घालवतात. कारण मम्मी घरी नसती, कुणी घरी नसतं ना, मग काहीच करमत नाही. उलट तिथं आम्हाला करमतं तरी सासरी, पण माहेरी मला जास्त करमत नाही का काही माहीत नाही. कारण टेन्शन घ्यायची सवय लागली ना तर निवांतपणा जास्त सहन होत नाही. तर ना मी काल कपाट लावलं आहे, तर ही सोनूचे कपडे आणि माझे काय ब्लाऊज आहेत तिकडे ठेवले. ह्यात नवीन कपडे येते, म्हणजे ते फ्रॉक, त्याला लई चकमक आहे, तर ते तिकडं ठेवलं आहे. खाली साड्या येत्या आणि मी जास्त काही साड्या आणल्या नव्हत्या, तर त्या दिवशी गेल्यानंतर मी आणल्या तशा भरपूर साड्या. तर ते बेडमध्ये दोन्ही हे भरून ठेवलं आहे, बॅगा भरून ठेवल्या त्या, तर तिकडे घालायचे कपडे येते. तर ना मी व्हिडिओ करता करताच माझ्या बहिणीचा फोन आला, तर मग तिच्यासंगच बोलत होते आणि फोन चालू होता. तर म्हणलं तर शूट पण करावं. तर तिथे तो खुर्चीवर धुवायची कपडे टाकले होते आणि म्हणजे धुण्यासाठी टाकले होते, जे मला धुवायची होती, आणि बाकीचे होते ते घड्या घालून ठेवलेले होते. आणि फोनवर इतका बोलत बोलत टाईम कसा गेला कळलंच नाही आहे. तिच्यासंग बोलत बोलत सोनूला आंघोळ वगैरे घातली, आवरलं, तिला शाळेत सोडून आली, कपडे धुतलं, तरी पण आम्ही बोलतच होतो. म्हणजे 1.5-2 तास तरी आमचं बोलणं चाललंच होतं. तर फोन चालूच होता. आत्तासुद्धा वॉईसवर करते ना तेव्हाही शूट घेतले तेव्हा फोन चालूच होता. नंतर कधी 1:30 वाजता फोन ठेवला असेल. तर आता कामं वगैरे सगळे आवरले ते आणि जायचं आहे मला सोनूला आणायला. तर 1:30 वाजले आता. तर बसले म्हणण्यापेक्षा झोपलेले, म्हणजे झोप नव्हती लागली, फोनवर बोलत बसलेले. तर ठेवला आहे फोन, तर व्हिडिओ एडिट करायचा आहे, सोनूला घेऊन यायचं आहे. जेवले आता, सोनू आलो ना म्हणून मला का थांबली नाही जेवायला, तिचीच वाट बघत बसली मी. पण अजून तरी काय आले नाही, काय मला जावं लागते, काय माहिती काय होते काय नाही. तर चालली तर आणायला, तर मी पण जातेच. त्या दिवशी शाबू बनवलं, थोडं शाबू राहिलेलं, तर सुकवून ठेवलं आहे मी. थोडंसं आबाळ आल्यासारखं झालं आहे, धुकं पडलं आहे. कपडे सुकायला टाकले तिकडं. जाते मी पण. चला आता टायमिंग झाला आहे, मी जाते सोनूला आणायला. आणि आता ब्लॉग मी इथंच एंड करते, कारण ना ओढणी कुठं गेली माझी, कारण मला एडिट करायलाही मग परत लई त्रास होतो आणि अपलोड पण टायमिंगला होणार नाही त्यासाठी, त्यामुळं करते इथंच आता एंड. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे येणारं प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.